नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण शाकंभरी नवरात्र याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. शाकंभरी नवरात्र उत्सव हा आता सध्या जानेवारीत साजरा केला गेला. वर्षातून 3 वेळा देवी निद्रा घेते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी आणि भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या अशी ही देवीची 3 शयन वर्षे ठरलेली असतात. इतर वेळी मात्र ती अष्टोप्रहर जागृत असते. शाकंभरी नवरात्रानिमित्त 7 दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर 7 जानेवारीला हा यावर्षी उत्सव सुरू झाला. माता शाकंभरी देवी बनशंकरी किंवा शताक्षी या नावाने सुद्धा ओळखली जाते. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचं वर्णन देवी दुर्गेचं रूप असं केलेलं आढळतं. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्नपाणी सोडून दिले आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं, म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडलं. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नव्हता, तेव्हा मानवांचं दुःख न बघवून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींपासून विश्वाचं पालन केलं. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवलं. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळं, फुलं, हिरव्या भाज्या दान करण्याला खूप महत्त्व आहे. शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी या तिथीपासून सुरू होतो. पौष पौर्णिमेपर्यंत तो चालतो. पौष महिन्याच्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही ओळखलं जातं. शाकंभरी देवी बिजापुरात बादामी येथे त्यांचे एक मंदिर आहे आणि त्या काळात तिथे या उत्सवाच्या काळात तिथे फार मोठा रथोत्सव केला जातो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी सुद्धा काढली जाते. शाकंभरी नवरात्र हे अश्विन मधल्या नवरात्रासारखंच साजरं केलं जातं. वर्षभरात 3 नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र, तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष पौर्णिमेपर्यंत असते. सर्वसाधारणपणे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते, पण शाकंभरी नवरात्राबद्दल बऱ्याचदा माहिती नसते आणि म्हणूनच आज आम्ही ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी घंटाळी देवीचं जे मंदिर आहे ठाण्यात, तिथे शाकंभरी उत्सव साजरा केला गेला आणि तीच क्षणचित्र आता आपण बघतोय. या नवरात्रात शाकंभरी देवीला शाकाहारी अन्न, फळे, भाज्या, धान्य अर्पण करण्याची प्रथा आहे. नवरात्रात निसर्गाच्या या संपत्तीची आपण जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा संदेश आपण हा सण साजरा करताना देतो. म्हणूनच शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा करणं यालाही फार एक मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज मकर संक्रांत सुद्धा आहे. तेव्हा मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.